आयुर्वेदिक दृष्टिकोनातून आपण बघतो तर ह्याच्याशी कुठेतरी दोष हे जोडलेले आहेत. आपण जसं बघतो की बाल्यावस्थेमध्ये कफ हा जास्त असतो शरीरामध्ये, बरोबर, त्याचं कफाचं प्रमाण जास्त असतं. तारुण्यावस्था तेव्हा पित्ताचा जो काही पित्त दोष आहे तो आपल्या शरीरात जास्त असतो. आणि वार्धक्य म्हणजे वृद्धावस्था जेव्हा येते तेव्हा आपल्या शरीरात वात दोष वाढायला लागतो. बरोबर. पण जसं पाळी जाणं ही नैसर्गिक चक्र आहे त्याप्रमाणे हे चक्र पण बदलतंय दोषांच्या चक्र. म्हणजे तारुण्यावस्थामधून वृद्धावस्थात जाताना पित्त जे आहे ते खूप डॉमिनंट होतं पहिले आणि हळूहळू ते कमी होऊन मग ते वाताच्या डॉमिनन्स मध्ये जातं. म्हणून स्त्रियांमध्ये ह्या काळामध्ये पित्त दोष इतका डॉमिनंट झालेला असतो की त्यामुळे त्याची झळ जाणवायला लागते अगदी त्यांना. म्हणजे छातीत जळजळ होणं किंवा त्यांच्यामध्ये हॉट फ्लशेस जाणवणं, गरम वाटणं, घाम खूप जास्त प्रमाणात होणं, हे सगळं त्यांना लक्षणं दिसायला लागतात. आणि जसं हे प्रमाण कमी होणार आहे तसंच त्यांच्या शरीरात वातदोष लगेच वाढणार.